मनभा येथे एक दिवसीय धम्म परिषद संपन्न. आम्रपाली बोलके यांच्या एकपात्री प्रयोगाने श्रोते मंत्रमुग्ध. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मनभा येथे धम्म परिषद घेण्यात आली. धम्म परिषदेचे उद्घाटक यवतमाळ येथील पूज्य भंते राहुल बोधी होते. यावेळी विचारपीठावर नागपूर समता सैनिक 10च्या जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीताई पाढेन आणि भिक्खू संघ उपस्थित होते. सर्वप्रथम भिक्खू संघाने उपस्थित बौद्ध अनुयायी ना धम्म देसना दिली. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम. मी साहेबांची रामू हा एकपात्री प्रयोग आम्रपाली बोलके यांनी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रात्री भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. सिद्धार्थ नवयुवक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक दिवसीय भव्य बौद्ध धम्म परिषद मनभा येथे सकाळच्या सत्रामध्ये पूज्य भंत राहुल बोधी यवतमाळ व भिक्खू संघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाला सलामी व मानवंदना देण्यात आली. वाशिम जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीताई पाढेन त्याचबरोबर कारंजा तालुक्यातील सर्व समता सैनिकांनी सैनिकाची लाक्षणिक उपस्थिती दाखविली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप देशमुख, कार्यकारी सरपंच शीतल देशमुख, उपसरपंच शेख मुजुमुलुद्दीन शेख चांद, सिद्धार्थ देवरे, धनंजय ठोंबरे तादींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला मनभा गावचे कार्यकारी सरपंच शीतल देशमुख यांनी सहकार्य केले. मी साहेबांची रामू एकपात्री प्रयोग या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर भीम गीतांचा प्रबोधन कार्यक्रमात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक स्वप्नील मेश्राम आणि संच नागपूर, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सपना खरात आणि संच अकोला यांचा भीम गीतांचा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ नवयुवक मंडळाच्या सर्व सदस्य, पंचशील मित्र मंडळ, रमाई महिला मंडळाचे सदस्य अथक परिश्रम घेतले. यात संतोष मोकळे, कु. आम्रपाली बोलके, योंगीराज वानखडे, अक्षय चव्हाण, माणिक चव्हाण, किरण वानखडे, अक्षय बोलके, डेव्हिड बोलके, उमेश बोलके, मोहन बोलक, प्रणव धवने, रोहन बोलके यांचा मोठा सहभाग होता. प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज.